नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. मी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या तशीच प्रिया. चला तर आज आपण आलो होतो मोहटा देवी येथे दर्शनाला. आता तुम्हाला मोहटा देवीचं मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे. अहिल्यानगरमध्ये पाथर्डी येथे असलेल्या निवासस्थानी म्हणजे आपल्या मोहटा देवी येथे आपण दर्शनाला आलो होतो. खूप दिवसानंतर आलो होतो आणि आता पुढे बघू शकतात की आपल्याला आता एवढ्या पायऱ्या चढून आईला भेटायला जायचे. आता हा ब्लॉगचे ना खूप लोक वाट बघत होती की ताई कधी टाकते आज टाकते ना व्हिडिओ. आज सगळेजण बघा आणि असेच नवीन याच्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर बघा तर एवढ्या मोठ्या पायऱ्या वगैरे आहे आणि तुमच्यातले खूपच लोक गेलेच असतील, मला माहिती 100% गेलेलेच आहे. तर चला म्हटलं आपल्याला तसा व्हिडिओ काढता येईल तशा पद्धतीने मी व्हिडिओ वगैरे काढलेला आहे. कोणाला जर नसेल आवडला तर कमेंट पण थोड्याशा वाईट वगैरे करायची नाही, कारण खूप आहे ना आता सध्या निगेटिव्ह कमेंट थोडे वाढत चाललेले आहे. त्याच्यामुळे आधीच सांगते, कारण की आईचा व्लॉग आहे आणि आईच्या मंदिराबद्दल तर मी कधीच काही ऐकून घेणार नाही. चला इथे होते महिलांसाठी दर्शन आणि इकडून होतं पुरुषांसाठी दर्शन. माझा भाऊ इकडून कशाला चालला होता मला तेच समजत नव्हतं. महिलांसाठी दर्शनाला होतं, इकडून कसा घुसला होता, कोणी पण कुठून पण घुसत होतं. म्हटलं आता मी तरी कुठून जायला पाहिजे. म्हटलं नाही, आपल्या महिलांसाठी आहे, आपण आता तिकडूनच जाणार. आणि हे तुमचं बघू शकतात की इकडे पण खूप छान वातावरण वगैरे आहे बरं का. मंदिर खूप मोठं आहे. माझ्या सगळा व्हिडिओ नाही आला मंदिराचा, बट तेवढे मला काढता आले ना, तेवढे तर मी 100% काढलेले. इथं पहिली एक मूर्ती आहे. आता हे दादा म्हणत होते की हे ताई काय करते काय माहिती, ते लगेच गेले तिकडे. त्यांना असं वाटलं की व्हिडिओ वगैरे घेते का काय माहिती, त्याच्यामध्ये लगेच गेले तिकडे. पण आपलं तर काहीच नाही, आपलं आता मस्त की पायऱ्या वगैरे चढायचं चालू होतं. आता जाईपर्यंत तर आईपाशी काय होतं काय माहिती, तर मी तिथंच जमले होते. आणि की आधीच प्रवास करून आलो एवढ्या लांबून आणि त्याच्यात आता इथे एवढं चढायचं म्हणलं तिथंच जमलं होतं. तर असं वाटलं होतं की आता जवळच आलंय, आता मंदिर जवळच आलंय आणि आतमध्ये लगेच एंट्री घ्यायची. तर मी साईडला बघत चालू, साईडला ना प्रत्येक ठिकाणी काही ना काही मंदिर वगैरे होते. तिकडे विठ्ठल रुक्मिणीचं होतं, पलीकडे पण होतं एक, मी बघितलं नाही ते, पण होतात मंदिर वगैरे होतं. आणि तुमच्यातलं कोण कोण गेलेलं आहे मला 100% कमेंटमध्ये सांगा सर्वांनी. तर फायनली आपण इथे आलेलो आहे आईच्या दर्शनाला. तर बघू शकतात किती गर्दी होती, बापरे. मंगळवार असल्यामुळे एवढी फार गर्दी झालेली होती ना, सांगू पण नाही शकत. आता एवढं तर कसं दर्शन होणार हाच विचार माझा चालू होता. इथे सगळे लोक माझ्या कॅमेरेकडे असे ओळू बघत होते. आता मला त्याच्यामुळे जास्तच व्हिडिओ काढायला थोडंसं याच्यामुळे झालं की मी थोडेसे कमीच व्हिडिओ काढले, कारण की लोक खूप बघत होते चेहऱ्याकडे. तर फायनली आता आपण इथे आईचं दर्शन आलो. तुम्हाला पण आईचं दर्शन दिलेलं आहे, तुम्ही पण चांगल्या पद्धतीने दर्शन घ्या, ठीक आहे. आणि चांगलं राहायचं आहे बरं का, पहिली गोष्ट सांगली. चांगलं दर्शन वगैरे घेऊ शकतात तुम्ही सुद्धा, काय प्रॉब्लेम नाही. आता इथे माझा व्हिडिओ काढायचा चालू झाला तर लगेच मागून कोणीतरी बघायला लागलं, बघा तो दादा कसा बघतो, हा पण दादा. अरे म्हटलं आता आपल्याला व्हिडिओ बनवाच लागेल. ते दादाची काही नजरच हटत नव्हती व्हिडिओमधून, मग मी काय बंदच केला. म्हटलं चला आता बाहेर गेल्यावरती काढू. तर आता फायनली आपलं इथं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता डोक्याला कुंकू वगैरे सगळं लागलेलंच आहे. तर काय नाही, चालूच असतं आईचे दर्शन घेतल्यामुळे. आणि मला असं वाटत होतं की हे आरतीला चालले आहे, तर मला समजलं नाही. पण नंतर मला कळलं की ते आरतीला चाललेले होते. इथे मागच्या साईडला पण आहे फोटो वगैरे आहे आणि तिथं काहीतरी ना पैसे वगैरे चिपकीत होते. मला ते समजलंच नाही पैसा कशासाठी लावित होती ते. म्हणजे एक लेडीज होती ती पैसे लावित होती, मला तिथं काही समजलंच नाही. पण तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये 100% मला तुम्ही सांगायचं आहे. तर आता इकडे मागच्या साईडला चाललो, तर मागच्या साईडला तुम्हाला माहितीच आहे सगळी जेवणाची एकदम चांगली सोय केलेली आहे बरं. इथे जेवणाची ना खूप चांगली सोय मागच्या साईडला. मला तर आठवत पण नाही, मी खूप छोटी असताना आले होते. आता परत पायऱ्या उतरून आपल्याला जायचं होतं तिकडे जेवणाच्या चांगल्या साईडला. आणि सगळेच जण माझ्या कॅमेरेकडे बघत होते. मला तसं कसं तरी वाटत होतं ना. याच्यातलं मला ना 1-2 जण ओळखीचे पण भेटले होते, पण माझ्यासोबत इथे समोर कोणीच बोललं नाही. मला नंतर लाईव्ह मध्ये येऊन सांगते ताई आम्ही बघितलं. अरे समोर तरी बोलत चला, ताई जर भेटली तर तुम्हाला असं काय लक्षाला करतात. आता मला तर सगळे नाही ओळखणार ना. चला तर काही प्रॉब्लेम नाही. आता आपण इथे आलो होतो, तिथे बघू शकतो ऑलरेडी खूप लोक जेवायला बसले होते. अरे दीदी थांब मला यायचे म्हणा, तर गेट लावायला लागली लगेच. काय करणार बाबा, छोटे मुलं तर खूपच असंच असतात. ते इथे बघू शकता तुम्ही, आतमध्ये आपण आलेलो आहे फायनली. आणि इथे एवढं लोकांचं दर्शन वगैरे बघू शकता. मस्त फॅन आहे, एवढ्या गरमीत म्हणल्यापेक्षा मस्त फॅन चालू आहे. बघू शकतात किती फॅन चालू आहे. मस्त जेवायला वगैरे सगळे. आणि काही काहींच्या सुवासनी वगैरे असला ना त्यासुद्धा इकडे घालत असतात. इकडे सोय वगैरे खूप चांगली आहे. आणि आम्ही मंगळवारच्या दिवशी दर्शनाला गेल्यामुळे खूप आम्हाला गर्दी पण वगैरे तिथं दिसली. तर फायनली आता इथं बसलेले आहे आणि इथं मस्त थंड वाटत होतं, कारण की फॅनची हवा आणि त्याचे एकदम थंड होतं, एकदम भारी वाटत होतं. आता माझी तर खूप इच्छा होती सगळा व्हिडिओ घेऊ, पण मी घेतल्याच नाही. आता इथे जेवायला वगैरे वाढायचं काम चालू होतं. इथे आईनी पण याच्यातच नेऊन टाकलं. म्हटलं आई म्हणजे चला आता मी पण इथेच ते जेवायला वगैरे देते मुलींना वगैरे, आणि की आम्हाला पण थोडंसं
हे करायचं होतं ना, त्याच्यामुळे मग आता इथेच मुलींना वगैरे आम्ही पण जेवायला वगैरे दिलं. आणि मी म्हटलं तर काय प्रॉब्लेम वगैरे नाही. वातावरण तर मी सारखी फिरवतच होते कॅमेरा, सगळे लोक येतच होते. कोणी माझ्या तोंडाकडे बघायचं वळून, कोणी नाही बघायचं, म्हणून मी जास्त काढलंच नाही. आणि वरचे फॅन पण परत बघू शकतात तुम्ही कसे आहे कसे नाही वगैरे. आणि छोटे छोटे मुलांना एकदम छान क्यूट दिसत होते आणि एकदम मस्त जेवायला बसलेले होते. त्याला माहीतच नव्हतं व्हिडिओ येत आहे म्हणून. तर आता इथे म्हटलं चला एकदा जायच्या आधी एक चांगला मस्त फिरून घेऊ आणि तुम्हाला पण दाखवते एकदम चांगल्या पद्धतीने कसं आहे कसं नाही. चला तर आणि तुम्ही ना कोण कोण इकडे आलेले, कोण कोण इथे जेवलेले मला कमेंट बॉक्समध्ये 100% सांगायचं म्हणजे सांगायचं. तर मला कशाचा तरी आवाज आला, म्हटलं काय तिकडून, अरे मी बघितलं तर अरे कबूतर बसलंय तिथे, बघू शकतात तुम्ही, हा कबूतरच आहे ना. हे कबूतर पण बसले इथे आईच्या दर्शन, म्हणजे किती छान ना यार, पक्षी वगैरे सगळ्याच आहे. खूप भारी वाटलं यार मला ते कबूतरकर बघून. एवढ्या ह्याच्यात कबूतराने माझ्या कॅमेऱ्याने तो कबूतर कॅप्चर केला, तर हे बघून तर मला एवढं भारी वाटलं ना, काय सांगता, तर मला खूप छान वाटलं होतं. आणि त्याचं हे फॅन तर सारखी नजर माझी फॅन करत जायची, कारण की फॅनच एवढे चालू होते. इकडं बघितलं तर आरती चालू झाली होती, तर म्हटलं चला लगेच आईच्या दर्शनाला आरतीला जाऊ. आणि पहिल्यांदाच मला मंगळवारी ना आरतीचा आहे ना असं मस्त आनंदाने ते घ्यावा लागलेला आहे, म्हणजे घ्यायला भेटलेला आहे. तर मस्त इथे आरती वगैरे चालू होती, मग मी पण आली होती. जास्त काय व्हिडिओ नाही काढला, त्या आईचं घ्यायचं होतं फोटो, पण काय आईचं काय फोटोज घेता येत नव्हतं. तर मागे बघू शकता तिकडे आल्यानंतर पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची पण सोय होती. आणि नंतर इकडं खालच्या साईडला घुसलो, तिथे पण खूप मंदिरं वगैरे होते. आणि छोटे छोटे प्रत्येक देवाचे असे मंदिरं वगैरे केलेले. म्हणजे मंदिर आहे ना खूप मोठं आहे, तरी पण मी एवढं काही घेतलं नाही व्हिडिओ. आता इथून सर्व डायरेक्ट बाहेर निघायची सोय आहे, डायरेक्ट एक्झिट चलो. तर फायनली आता आपण आईचं दर्शन वगैरे घेऊन आपला असा छोटासा मिनी व्लॉग बनवलेला आहे. आणि याच्यातून आपण आता जात आहोत बाहेर, म्हणजे डायरेक्ट एक्झिट होणार आहे बाहेर जायला जागेत मागच्या साईडने जागा आहे. तर इथून पण आता आपल्याला पायऱ्या उतरून जायचं आहे पटकन वगैरे. आता इथे पण माहिती नव्हतं की बऱ्याचशा लोकांना इथं व्हिडिओ वगैरे चालू आहे. तर काय होतं ना, जास्त कॅमेरा घेतला ना लोक खूप तोंडाकडे बघतात त्याचे मी जास्त काढत नाही. तरी पण माझं काम चालू होतं, तर बाबा बघा मागचे कसे पाहत होते व्हिडिओ. तर बाबांनी पण 100% व्हिडिओ पाहिला, तर बाबांना पण वाटेल की बाबा मी पण आलो याच्या व्हिडिओमध्ये, असं वाटेल जातं. फायनली आमची इथून निघायची ना वेळ झाली होती. म्हटलं चला एकदा फिरून घेऊ आणि तुम्हाला पण बाहेरचं वातावरण वगैरे दाखवतो. अतिशय खूप चांगलं वातावरण झालं होतं, तेवढेच घालून पायाला चटके पण बसत होते चला बघू शकता तुम्ही, मोठ्या देवीचं वरचं नाव आहे ना, हे नाव मला खूप आवडतं बरं का ना. असं मला एकदा फोटो पण काढायचा होता, पण माझा फोटो काय कोणीच घेतलाच नव्हता, पण जाऊन द्या. आता म्हटलं चला आपली झालं इथून, आणि इथे एकदा म्हटलं शेवट एकदा तुम्हाला फिरून वगैरे दाखवते, म्हटलं कसं आहे कसं नाही, एकदा बघा वगैरे. आणि एकदम भारी कोण कोण दर्शनाला आलं होतं मंगळवारी मला 100% सगळ्यांनी इथे सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर फायनली आता आपण एवढं उन्हात परत रिटर्न निघालेलो आहे आपल्या घरी जायला. आणि देवीचं दर्शन एकदम चांगलं झालं, निवांत झालं, काही टेन्शन वगैरे नाही. आणि एकदम चांगलं हॅपी झालेलं आहे आपल्या आईचं दर्शन. नक्कीच आपण पुढच्या वेळेस येऊ आईच्या दर्शनाला, तेव्हा चांगलं मोठं सगळं फॅमिलीसोबत वगैरे येऊ. ठीक आहे, चला तर इथे बघू शकतात की पूर्ण डोंगरचा वगैरे भाग पण आहे मागच्या साईडला. तर माझी तर खूप इच्छा होती की चांगला व्हिडिओ घेऊ, जास्त घेऊ, पण काही घेणंच झालं नाही. तर शेवटचं एकदा आईला आपण बाय करू आणि नक्कीच तुझ्या दर्शनाला आम्ही परत येऊ असं म्हणू. आणि कोण कोण आईच्या दर्शनाला गेलेलं आहे, म्हणजे आपल्या मोठ्या देवीच्या दर्शनाला, मला सांगायचे. बाय, जय महाराष्ट्र.